नमस्कार. मी आता आंदोलन स्थळावरून फ्रेश व्हासाठी आलो. पण सकाळी पहाटे पोलिसांनी त्या जंतर मंतरच्या आजूबाजूले काही डंपर आणून ठेवले, विटा आणि गोटे भरून, आणि फुटलेल्या गाड्या आणून ठेवल्या मुद्दामून. का हे गोटमार हे काही बीजेपीचे लोक तिथून करण, नाही तर पोलीसवालेच करण. आणि गोटमार ही पोरांनी केली आंदोलनातल्या. म्हणजे आता ते पोरं दूरदूरून आले, स्वतःचे कपडे बॅग त्याच्यापाशी आहे. ते गोटे वागवण का बॅग वागवण ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे गोटे आणन कुठून? म्हणजे यायनं गोटे आणले, हेच गोटमार करण, आणि हेच आपल्या गाड्या फोडून आणलेल्या गाड्या तिथे ठेवल्या आहे. त्याचे व्हिडिओ बी मी टाकले आहे. तर यायनं लाजा शर्मा इकले आहे. आंदोलन बदनाम कसं करायचं हे बीजेपीकडून शिका लागते. या देशात आतापर्यंत आंदोलन झाले, हा देश स्वातंत्र्य आंदोलनामुळे झाला. आणि आंदोलन बदनाम करासाठी हे चोट्टे तिथं सत्तेत बसून आहे. आणि या देशातल्या युवकांना, ठीक आहे, जे आंदोलन करते म्हणून म्हणत आहे ते आंदोलन करते नाही. यायले आतंकवादी कसं ठरवायचं, नक्षलाईट कसं ठरवायचं, यायले ठीक आहे देशद्रोही कसं ठरवायचं, याचं पूर्ण षडयंत्र या सरकारनं आखलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सजग व्हा. जर अशी बातमी तुमच्यापर्यंत गोदी मीडियानं दिली तर हे सगळ्यात खोटी राहील. त्याचे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहे. पोट्टे यायचे पुरे प्लॅन उद्ध्वस्त करत आहे. म्हणून आता ठीक आहे, आता मला फोन आला तिथून का पुन्हा बा ठीक आहे जनपदचे रस्ते बंद करण्यात आले आहे, जंतर मंतरचे. ठीक आहे, ट्रेन लेट करून टाकले. मुद्दामून ट्रेन लेट, म्हणजे आज येणाऱ्या सकाळच्या ट्रेन हा 7-7 घंटे लेट केल्या. का काही पोरच पोचले नाही पाहिजे इथं. अनेक पोरं आजच्या ट्रेनमध्ये आहे. यायले पॅन्ट काढून नागोय करून पन्नावं लागते सालेले, इतके माजून गेले आहे. म्हणून ह्या सत्तेतल्या लोकायले आता सत्तेचा माज आला. आणि ह्या मोदी हिटलर सारखा वागत आहे. ठीक आहे, हिटलरले आत्महत्या करायला लागली होती. त्याचा मुसोलिनी जो सोपती आहे त्याला नागोय करून मारलं होतं लोकांना. हे जर वाचलं नसेल तर वाचून घे म्हणा मोदीले. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.